तलवारींच्या टकरीतही तुझा ध्यास धरतो, संकटाच्या वादळाशी धीटपणे लढतो, सिंहासनावर बसलेला मोदकांचा स्वामी, तुझ्या कृपेने जिंकू रण, तूच आमचा धणी. स्वागत करतो आपल्या सर्वांचं. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. शिवगर्जना पथक विरुद्ध स्वराज्य पथक ट्रस्ट या दोन संघामध्ये घनघोर युद्ध या मैदानामध्ये आता रंगणार आहे. युद्धाच्या बातम्या सुरस असतात, रम्य असतात, परंतु प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं आणि अशाच एका भयानक युद्धाची परिचिती इथे आपल्याला होणार आहे. कारण दोन तगड्या संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. दोन्ही ढोल ताशा पथकांचा सराव एकाच ठिकाणी असतो, एकत्र असतो आणि एकाच ठिकाणी सराव करणारे दोन्ही पथक आज या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एकमेकांच्या गळ्यात गळा घालून सराव करणारे ही पथक आज एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत. हेमंत पाटील, कृष्णराज हजारे, गणेश सूर्यवंशी, गणेश स्वामी, राज राऊत, आदित्य भोसले, अथर्व गावडे, चेतन पवार, राज वाघमोडे, राकेश गजभिये, स्वप्नील कळसी आणि स्वप्नील कळसाई आणि मयूर लखन अशी तगडी फौज आहे स्वराज्य पथक ट्रस्ट कडे. तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना पथक कडे आशुतोष जाधव, रुद्र शिंदे, आनंद कामठे, अविनाश दिघे, मजर शेख, सूरज कदम, निखिल वाघमारे, मनोज काटकर, मयुरेश काळवांडे, शुभम लोणारे, दीपेन नेगांदी आणि ओमकार गायकवाड असे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे होत आहेत. राहत आहेत सुपर 8 मधला सामना आहे. इथे जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. तर शिवमुद्रा प्रीमियर लीग मधील ही अखेरची क्वार्टर फायनलची लढत आहे, उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. 3 संघ सेमी फायनल मध्ये जाऊन स्थिर स्थावर झालेले आहेत. तर चौथा संघ कोणता, याचं उत्तर या सामन्यामधून आपल्याला मिळणार आहे. मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचं एक शानदार आयोजन. ढोल ताशा पथकांसाठी भारतातील एकमेव स्पर्धा म्हणजे शिवमुद्रा प्रीमियर लीग. प्रथम फलंदाजी करतायत स्वराज्य पथक करणार आहे पहिल्यांदा फलंदाजी आणि शिवगर्जना पथक क्षेत्र रक्षणासाठी मैदानामध्ये तयार. 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत, त्यामध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, लॉंग ऑन आहे, माफ करा, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कल मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हलकासा मिड विकेटच्या बाजूला आहे आणि ऑफ साइडची रचना आहे. पहिला चेंडू होता उजव्याच्या बाहेर होता, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न फसला. व्हेरी फर्स्ट बॉलवरती रिव्हर्स खेळतात टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू, यावरून त्यांच्यातली डेअरिंग, त्यांच्यातलं धाडस तुमच्या लक्षात येईल. तर धावफलकावरती अजून 0 आहे, पण ऑफसाईडची रचना, शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकफुट पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला लगेच वाईडिश मिड ऑफला देखील 5वा क्षेत्ररक्षक दिसेल. इथे जागा बनवलेली आहे, खूप उंच आणि लांब. धावा मिळतील 6. रुद्रा शिंदे गोलंदाज, रिव्हर्स खेळलाय, गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक 2 पाठलाग करतायत आणि चेंडू शर्यत जिंकतोय. धावा 4, 2 अंकामध्ये पोहोचेल. स्कोअर 10 धावा.
राजेश वाघमोडे सलामीचा फलंदाज, आदित्य भोसले त्याच्या सोबतील. आदित्य भोसलेची फलंदाजी या स्पर्धेमध्ये सातत्यानं बहरलेली आहे, फुललेली आहे. धावांचा सडा त्यानं या खेळपट्टीवरती टाकलेला आहे. या स्लोअर वन होता, थोडासा वेळ लागला चेंडू पोहोचायला बॅट पर्यंत, पण निर्णय घेतला होता त्याने. थोडासा वाट बघितली चेंडूची आणि त्याच्यानंतर चेंडूला सरळ बॅटने खेळलेले लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. धाव फलकावरती 11 धावा. स्वराज्य वाद्य पथक फलंदाजी करतायत. आदित्य भोसलेनं या स्पर्धेमध्ये 67 धावा बनवलेल्या आहेत. 2 इनिंग मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळालेली आहे. 31 आणि 36. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यामध्ये तो नॉट आउट आहे. आदित्य भोसले 67 धावा, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. राजेश वाघमोडेने देखील 76 धावा स्पर्धेमध्ये बनवलेल्या आहेत. शिवतेज पथक विरुद्ध 41 हा त्यांचा नॉट आउट, 41 हा हायेस्ट राहिलेला आहे. 15 चेंडूमध्ये 23. अभेद्य वाद्य पथक विरुद्ध तर गंधार वाद्य पथक विरुद्ध 6 चेंडूमध्ये 12. फुल टॉस होता आणि कव्हर्सच्या बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पुन्हा एकदा तोडली. धाव फलकावरती धावा 4. 15 धावा पोहोचेल स्वराज्य पथक. पहिलं षटक मैदानामध्ये पूर्ण झालेलं आहे. 15 धावा नाबाद. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय तर 15 धावा फलकावरती येत आहेत. नवीन षटक याच बाजूने सुरू होईल. पॉवर प्लेचे दोन्ही षटक, एकूण 4 षटक आपण एका बाजूने टाकणार आहोत आणि 4 षटक ही हॉस्टेलच्या बाजूने येणार आहेत, जिथे एक मॅजिक ओव्हर असणार आहे. अविनाश दिघे नवीन षटक. फुल टॉस होता. पहिला बॉल रिव्हर्स खेळला, उलटा पुलटा. उलट्यात शिवगर्जना पथकाची कामगिरी कशी राहिलेली आहे, जरूर त्याकडे थोडासा प्रकाश टाकू. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप आहे इथे. धावा मिळतील 4. सीमारेषा पार, चौकार. 25 धावा. बावीस एका षटकामध्ये युवा वाद्य पथक विरुद्ध 8. इकॉनॉमिकली 10 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केलेल्या आहेत अविनाश दिघेनं. आणि ही इकॉनॉमी चांगली असं म्हणू शकतो आपण, कारण या स्पर्धेमध्ये 10 धावा एका षटकामध्ये खर्च करणारा गोलंदाज चांगला ठरलेला आहे. आणि कुठेही असू द्यात, आतल्या अलीकडचं टेनिस क्रिकेट तेवढं आक्रमक आहे. तुम्ही 10 धावांच्या आतमध्ये खर्च करा, तुम्ही गोलंदाजी इकॉनॉमिकली बेस्ट आहे. त्या पुढे गेलात तर मात्र ती थोडीशी महागडी ठरू शकते. या षटकामध्ये मात्र 10 धावा आलेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 25 धावा फलकावर अविनाश. ओ हो, इथे स्लॉट मध्ये होता, पाठवलाय थेट जंगलामध्ये. तिथे कोणी जाणार नाही चेंडू आणायला आणि नवीन चेंडू मैदानामध्ये येणार आहे. लांब लांब ठोकलेला हा षटकार. राजेश वाघमोडेचे आहेत. मात्र 8 चेंडूमध्ये 27 धावा फटकावलेल्या आहेत.
पुन्हा रिव्हर्स, इथे क्षेत्ररक्षक आहे, अडवलाय चेंडू त्यानं, स्पीड कमी केले तिथे, त्यामुळं बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. एक धाव राजेश वाघमोडेला, 32 धावा स्वराज्य पथक. या सामन्यानंतर सेमीफायनलच्या लढतींना सुरुवात होणार आहे. 24 संघांचा सहभाग होता स्पर्धेमध्ये आणि 24 मधून आता फक्त 5 संघांचं आव्हान अजून शाबूत आहे. 19 संघांना परतीचा रस्ता पकडावा लागलेला आहे आणि स्पर्धेचा उत्साह देखील चरणसीमेवरती पोहोचतोय, थरार चरणसीमेवरती पोहोचतोय. 100 पेक्षा जास्त धावा आणि त्याला देखील ताकदवान तेवढंच जबरदस्त उत्तर बऱ्याच वेळा या सामन्यांमधून मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. फलकावरती धावा 32. परतीचे दोन्ही चेंडू अप्रतिम टाकले अविनाशनं आणि त्यामुळे अधिकचं महागडं षटक होऊ दिले नाही. 32 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये 15, या षटकामधून तब्बल 17. नवीन षटक सुरू होणार आहे, पॉवर प्ले संपणार आहे आणि 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाणार आहेत. पण गोलंदाज, नवीन गोलंदाज आणलेला आहे जो स्वतःचं पहिलं षटक टाकणार आहे, सूरज. स्वराज्य पथक फलंदाजी करतायत तर सूरज कदम शिवगर्जना पथकासाठी गोलंदाजी करेल. सूरज कदमनं या स्पर्धेमध्ये एकूण 3 षटकं टाकलेले आहेत, परंतु पहिल्या सामन्यामध्ये जे षटक टाकलं होतं तिथे 12 धावा. उंच आकाशामध्ये चेंडू, यश मिळणार आहे, स्पर्धेतलं पहिलं यश सूरज कदमला. 32 वरती पहिला फलंदाज. पॉवर प्ले संपल्यानंतर सूरज आला आणि आपला प्रकाश लख त्याने निर्माण केलेला आहे. दुसरं षटक टाकलं होतं शिवप्रताप वाद्य पथक ट्रस्ट विरुद्ध, तिथे 12 धावा, म्हणजे पहिल्या षटकामध्ये त्यानं 18 केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या. आणि युवा वाद्य पथक विरुद्ध फलंदाज असेल चेतन पवार, फलंदाजीसाठी दाखल होतोय चेतन. चेतन पवार अजूनपर्यंत संधी मिळाली नव्हती फलंदाजीला आणि मला वाटतं पहिल्यांदाच चेतन पवारला संधी मिळालेली असावी मैदानामध्ये. पहिला फलंदाज बाद झालाय 32 वरती. खूप चांगली सुरुवात आहे, म्हणजे 12 चेंडू मध्ये 32 धावा ही चांगली सुरुवात आहे. हवेमध्ये जरूर कॅच होईल, ड्रॉप. जीवदान चेतनला 0वर. संधी गमावली जाते, संधी येताना छोटी दिसते परंतु जाताना ती अकराळ विक्राळ रूप धारण करते. मग आपण विचार करतो, अरे असं केलं तर असं झालं असतं, तर तसं झालं असतं, असं केलं असतं तर इथे मी असा कॅच घ्यायला पाहिजे होता, इथे हे घडलं असतं. या जीवदानाचा फायदा चेतन पवार कसा उचलणार हे बघूया. धाव फलकावरती 33 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मगाशी काही इतिहासातल्या प्रसंगावरती आपण नजर टाकली होती. प्रतापराव गुजरांना बैलोल खानाला जीवदान दिल्यानंतर छत्रपती शिवरायांनी फरमान काढलं होतं. चांगला चेंडू इथे
पण थोडस इतिहासामध्ये मी शोध घेण्याचा प्रयत्न केला की शिवरायांनी कधी कोणाला जीवदान दिलेलं आहे का. आणि आहे. दोन प्रसंग असे आहेत. शाहिस्ते खान लाल मालामध्ये लपून बसला होता, खर तर तो निसटला, शिवरायांकडून त्याला जीवदान मिळालं. पण जरब अशी बसलेली की त्याच्यानंतर तो बंगाल प्रांतात गेला, तिथेच त्याची समाधी तयार झाली. परत महाराष्ट्राकडे त्याने वाकडी मान करून बघितलं नाही. आणि दुसरा होता कारतलफ खान, जो शाहिस्ते खानाच्या सैन्यासोबत महाराष्ट्रामध्ये आला होता. उंबरखिंडीमध्ये त्याला अंगावरच्या कपड्यानिशी जाऊ दिला होता शिवरायांनी. उझबेकिस्तानचा होता, परत तो महाराष्ट्रात आला नाही. 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. चौकार प्राप्त होईल. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फुल टॉस वरती चांगला आघात इथे होतोय सूरज कदमच्या गोलंदाजीवर. चेंडू तुम्हाला योग्य टप्पा अचूक दिशेनेच टाकायचे, लेंथ टाकायचा प्रयत्न आणि इथे योग्य टप्पा, यश मिळालेलं आहे. दुसरा फलंदाज सूरज कदम इथे टिपतोय. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम से लुटाए जा. सूरज कदम 37 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सूरजची अत्यंत प्रभावशाली गोलंदाजी मैदानामध्ये चढत्या क्रमाने. विकेट नव्हती या स्पर्धेमध्ये. 3 मॅच मध्ये विकेट नव्हती. 3 षटकं टाकली होती आणि या सामन्यामध्ये 2 विकेट सूरज कदमने मिळवलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. नवीन चेंडू पुन्हा एकदा सूरज. 2 विकेट इथे काढलेले आहेत. सदोतीस धावा 2 गडी बाद. पहिल्या 2 षटकांमध्ये ताबडतोड सुरुवात. 32 धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र 2 विकेट. शांतपणे खेळला चेंडू सूरजचा, जाऊ दिला सूरजकडे. या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट. यशस्वी गोलंदाजी सूरज कदम कडून. 3 षटकांचा खेळ संपला. 37 वरती 2 स्वराज्य पथक. मजर यशस्वी गोलंदाज आहे. मजर या स्पर्धेमध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक तिथे. कॅच ड्रॉप आहे. प्रयत्न केला होता त्याने, पण कदाचित त्याला त्याची पोझिशनची जाणीव नसावी आणि म्हणून त्याने कमीत आपलं शरीर सीमारेषेला स्पर्श होऊ नये या हेतून चेंडू सोडून दिला. धाव एकच मिळणार आहे. लक्ष असलं पाहिजे आपण कुठे आहोत, सीमारेषा आपल्या मागे किती आहे याचा अंदाज क्षेत्ररक्षकाला असणंही महत्वाचं आहे. जसं की फलंदाज गार्ड घेतो, कशासाठी गार्ड घेतो त्याचा स्टंप्स त्याला माहित पाहिजे. माझा लेग स्टंप इथे आहे, माझा ऑफ स्टंप इथे आहे, माझा मिडल स्टंप इथे आहे. ओहो, इथे जरी अगोदरच्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं चेतनला, पण या चेंडूवरती राकेशला परतावं लागलेलं आहे. यश मिळतं इथे मजरला.
आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा खूपच उत्साह आहे. आवाज प्रेक्षकांमधून सुद्धा आज येत आहेत, मोठे मोठे आवाज येत आहेत. ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून ताल गर्जना करणारे हे सगळे वादक आहेत. त्यामुळे आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते मागे राहणार नाही. मला असं वाटलं होतं की आज ढोल ताशा घेऊन येतील सगळे, पण कोणी आलं नाही अजून इथे. पथकातले ढोल सोडून ठेवलेले आहेत आणि ढोल असा लगेच तयार होत नाही, तो त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते भरपूर. आम्ही सगळे हौशी वादक आहोत, आम्ही प्रोफेशनल वादक नाही आहोत. आम्ही वेगळ्या क्षेत्रांमधले प्रोफेशनल आहेत. कोणी बिझनेसमन आहेत, कोणी टीचर असतील, कोणी वकील असतील, कोणी इंजिनियर असतील, कोणी सॉफ्टवेअर डिझायनर असतील, कोणी अजून वेगवेगळ्या प्रोफेशन असतील. आणि मोठ्या प्रोफेशन्सची लोक आपण पाहतो या क्षेत्रामध्ये आहेत. कोणी कलाकार आहेत, कोणी पत्रकारही असतील, कोणी अजून समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील, कोणी पॉलिटिशियन्स असतील. पण इथे आल्यानंतर ते सगळे जोडे, तो अभिनिवेश दूर ठेवून वादन क्षेत्रामध्ये येतो. इथे कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचं काही महत्व नाहीये. तुमची आवड महत्वाची आहे आणि तीच तुम्हाला इथे घेऊन येते. इथे पुन्हा यश मझरला, दुसरं यश. तिसऱ्या षटकामध्ये 2, चौथ्या षटकामध्ये 2, घसरगुंडी उडालेली आहे. अविनाश दिघे टिपतोय झेल. हेच बघितलं होतं आम्ही सकाळच्या सामन्यामध्ये. गजर प्रतिष्ठानचा संघ खेळत होता त्यावेळेस. चांगली सुरुवात झाली, अचानक डाव कोसळला. 6 फलंदाज एका पाठोपाठ बाद झाले. इथेही 4 बाद झालेले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा घसरगुंडी. डाव फलकावरती 39, 4 बाद 39. 32 धावा होत्या, कोणी बाद नव्हतं. 4 बाद 39 असा घसरलेला डाव. आता कोण सांभाळणार आहे, कोण उभा करणार आहे? मझर शेखची पुन्हा ताबडतोड गोलंदाजी. हे मझर शेखच आहे ना? चार विकेट आहेत आतापर्यंत. आता 2 विकेट, एकूण 6 विकेट स्पर्धेमध्ये मझर शेखने घेतलेले. अपील जोरदार आहे इथे, जोरदार अपील आहे. मात्र पंच स्थित प्रज्ञ आहेत. अपील करण्याची सुद्धा एक आचारसंहिता असते, त्या मर्यादेतच तुम्हाला अपील करावं लागतं. पंच आहेत तिथे, त्यांच्याकडे ते सगळे अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा वापर ते करतील. अत्यंत उचित, अत्यंत योग्य. क्षेत्ररक्षकांनी आपल्या जागेवरती जाणं महत्वाचं आहे. पंचही तोच सल्ला त्यांना देत आहेत की तुम्ही गोळा होऊ नका, तुम्ही आपल्या आपल्या जागेवर जा, पंचांचा निर्णय योग्य येईल, त्याविषयी निश्चिंत राहा. यस, कुठलाही वाद घालू नका. मागचे 5 दिवस आपण अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धा इथे बघितलेली आहे. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मझर परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. ढोल ताशा वाद्य पथक, ते समतेचा संदेश देणारे पथक आहे. ढोल ताशा आहे, वादन आहे. सगळे समान आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधून, वेगवेगळ्या धर्मांमधून, जातींमधून. श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेद इथे नाहीये. आणि या पथकांसाठी क्रिकेटची स्पर्धा आहे. खेळ सुद्धा तेच सांगतो, समता, बंधुता, प्रेम निर्माण करणारा खेळ आहे. त्यामुळे ढोल ताशा काय आणि क्रिकेट काय हे या धाग्यावरती समान आहेत. फलकावरती धावा असतील त्या 40, 4 बाद 40. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 बाद 40. शक्यतो किट वरती कुणी असेल तर त्यांनीच या पाणी घेऊन, उत्साही लोकांनी पाणी घेऊन येऊ नका. खेळाची गरिमा, स्पर्धेची प्रतिष्ठा, त्याकडे थोडंसं आपण लक्ष देऊ. फलकावरती 40 धावा, 4 बाद 40. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. विश्रांतीची वेळ आहे.
आणि मला मात्र विश्रांती घेता येणार नाही कारण डीजे ऑपरेटर उपस्थित नाहीये. डीजे ऑपरेटर उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून एक सुंदर सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळेल. डीजे ठोको. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 उपांत्यपूर्व फेरीचा अखेरचा सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि प्रचंड उलटफेर उलता पालत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा, अत्यंत सुंदर सुरुवात होती, परंतु सूरज कदम आला, मजर शेख आला, या दोघांनी फलंदाजीतली पहिली फळी मधली फळी उद्ध्वस्त केलेली आहे. या दोघांच्या तोफखान्यासमोर फलंदाजांनी शरणागती पत्करलेली आहे. 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जंजिऱ्यावरती तुम्ही गेलात कधी तर तिथे कलाल बांगडी नावाची तोफ आहे जी 360 डिग्री मध्ये फिरते आणि त्यामुळेच तो किल्ला अभेद्य राहिला, अजिंक्य राहिला. इथे सुद्धा अशाच तोफा आणलेल्या आहेत आज शिवगर्जना पथकाकडून. विक्रम कदम, मजर शेख, सूरज कदम मजर शेख या दोघांनी कमालीची गोलंदाजी केली. मागच्या 2 षटकांमध्ये 8 धावा फक्त आल्यात आणि 4 विकेट गमावलेल्या आहेत स्वराज्य पथकने. गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा सूरज कदम. चांगला चेंडू आहे. आज आग ओकतोय, इथे जळते निखारे टाकतोय, आगीचे लोळ येत आहेत सूरज कडून. एक तळपतोय आकाशामध्ये, दुसरा तळपतोय मैदानामध्ये. दोघही, एक पृथ्वीला प्रकाश देतोय तर दुसरा आपल्या टीमला प्रकाश देतोय. उजळून टाकले आसमंत या दोघांनी. 40 धावा 4 गडी बाद. उंच फटका, चेंडू आकाशामध्ये आणि मजर इज देअर, टेकन व्हेरी गुड कॅच. तिसरा बळी सूरज कदमला. गजरेंगे हमसे अहले वफा, ये रास्ता नहीं परछाइयों के चलने का. कहीं न सबको समंदर बहा के ले जाए, ये खेल खत्म करो कश्तियां बदलने का. बिगड़ गया जो ये नक्शा हवीस के हाथों से, तो फिर किसी के संभाले नहीं संभलने का. जमीने कर लिया क्या तिरकी से समझौता, एक ख्याल छोड़ चुके क्या चिराग जलने का. सियाए रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त होता है सूरज तेरे निकलने का. सूरज निकल चुका है. सूरज कदम. तिसरा बळी सूरजचा. फलकावरती धावा 40, 5 गडी बाद 40. स्वराज्य पथक अडचणीमध्ये. मागच्या 8 धावांमध्ये त्यांनी 5 फलंदाज गमावलेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू अधिक वेगवान, अधिक धारदार यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या वादळांना कसं रोखणार आहे आता हे फलंदाज. सूरज कदम नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय, रोरावतंय. हो, सुंदर फटका आहे, सुंदर. एका जागेवरती उभे राहून फक्त चेंडूला दिशा दिली, मात्र टायमिंग बेमिसाल होतं. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावा 4.
फलकाला थोडीशी चाल मिळालेली आहे, जो पूर्ण थांबलेला होता. सूरज कदम फलंदाज स्ट्राइक एंड वरती. तृष्णराज हजारे पायावरती चेंडू आदळतोय. धाव घेण्याची शक्यता इथे बिलकुल नाहीये. एक इथे निर्धाव चेंडू येईल आणि षटकाची सांगता. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकं टाकली सूरज कदमनं, पहिल्यांदा टाकली. या अगोदरच्या 3ही मॅच मध्ये एक षटकच त्याच्या वाट्याला आलं होतं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये त्याला आणण्याचा जो डाव टाकला संघनायकाने शिवगर्जनाचा, तो प्रचंड यशस्वी ठरला. हा असतो डाव. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला आणलं एंड बदलून. विशेष म्हणजे मॅजिक ओव्हर मध्ये आणलं आणि तिथे त्यानं कमालीची गोलंदाजी केली. 4च धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 1 विकेट पण काढली सूरज कदमनं आणि मॅजिक ओव्हर मध्ये आपल्या टीमला अधिक दिलासा दिला. 5 धावा ज्यावेळेस फलंदाजीला येतील शिवगर्जना त्यांच्या खात्यावरती असतील. ही कमाई आहे सूरज कदमची. फलकावरती धावा 44, 5 बाद 44. शेवटची 3 षटकं आता इथे महत्वाची आहेत. गोलंदाजीमध्ये मजहर शेख पहिल्या षटकामध्ये प्रभावी, पुन्हा एकदा दुसरा एंड मजहर शेखला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 विकेट खोलल्या होत्या मजहरनं. पुन्हा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, पण जसं बघितलं की फलंदाज पुढे येतोय, चेंडू अधिक मागे टाकला, प्रयत्न फसला. पुन्हा निर्धाव चेंडू. गोलंदाज इथे वर्चस्व प्रस्थापित करताय. सुरुवात आदित्य भोसले सुरुवात चांगली दिली होती. राजेशनं देखील चांगली सुरुवात दिली. मात्र त्यानंतर कोणी फलंदाज खेळपट्टीवरती उभे राहू शकले नाही. ते पुन्हा विकेट स्लॉग स्वीपचा प्रयत्न आहे. मिड विकेटच्या हातामध्ये चेंडू. आज 4 विकेट मजहर शेखने काढल्यात, तर 3 विकेट सूरज कदमनं काढल्यात. पुन्हा एकदा अधिक घातक, अधिक दाहक, अधिक तिखट मजहर. स्लोवर 1 चेंडू उजव्याच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा येते पंचांकडून. एक अतिरिक्त धाव आहे. 45 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक प्रगती पथावरती. मजहर हॅट्रिक बॉल होता. वाईड चेंडू आला इथे. गोलंदाजाकडून ती चूक आहे, त्यामुळे क्लीन हॅट्रिक इथे होणार नाही. यस, फुल टॉस होता. लॉंग ऑनला फटका आहे. सरळ बॅट न खेळला तिथे. 1च धाव मिळेल आणि धाव फलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. एक धाव सुद्धा इथे महत्वाची आहे. साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा प्रचंड तहान लागलेली असताना अमृता समान असतो. पण एकदा का साधं पाणी मिळालं की मग आपल्याला वाटतं की मिनरल वॉटर असावं. वाह वाह, काय सुंदर फटका आहे.
स्लाइस केला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. धावा 4. कव्हर्स मध्ये चेंडू. धावा 4. चौकार. या स्कड आहे बाहेरची. फलंदाज आहे बाद. धक्का आहे 8वा. 8वा फलंदाज बाद. पंचावन्न धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अथर्व गावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. विकेट बाद होण्याचा क्रम मात्र थांबलेला नाही. काही धावा मागच्या काही चेंडूंमध्ये आल्यात. इथे ग्लान्स केला. खूप सुंदर फटका होता. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे तयार आहे. 1 धाव. गणेश स्वामी आणि अथर्व गावडे ही जोडी मैदानामध्ये आहेत. 56 धावा 8 गडी बाद. स्वराज्य पथक. काय परिस्थिती होती. 2 षटकामध्ये 32 धावा होता. एकही फलंदाज बाद नव्हता. आम्ही असं बघत होतो की आता 100+ धावा इथे आरामात होऊ शकतात. पण इथे आउटफील्ड थोडस वेगवान आहे. मागे चेंडूने वळण घेतलं मोठं आणि 2 धावा प्राप्त होतील. धावफलकावरती 58 धावा आहेत 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक पुन्हा प्रभावी. इथे मयुरेश काळबांडेला विकेट प्राप्त झालेले. 7 धावा जरूर खर्च झालेले आहेत या षटकामध्ये, पण विकेट मिळालेली आहे. 2 विकेट अजून शिल्लक आहे. गोलंदाज मोस्टली गोलंदाज असतात शेवटच्या क्रमांकावरती आणि त्यांनाच आता हा डाव सजवण्याची वेळ आलेली. काय चांगला फटका आहे. वेगवान फटका आहे. लॉंग ऑफ तिथे अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर. धावा 4.
62 धावा 8 गडी बाद. 7व्या षटकामध्ये गणेश स्वामी आणि अथर्व गावडे, मयुरेश काळबांडे. उजव्याच्या बाहेर चेंडू हलकासा निर्धाव ठरेल, षटक संपेल. 7 षटकांचा खेळ संपला आणि 3 मिनिटं अजून तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यामध्ये तुम्हाला अख्खे 6 चेंडू टाकायचे, तरच तुम्हाला रिस्ट्रिक्शन पासून लांब राहावं लागेल. अन्यथा मला वाटतं काही चेंडूंना रिस्ट्रिक्शन लागेल. इथे गोलंदाज किती पटकन टाकतोय चेंडू हे बघायचंय. टेस्ट क्रिकेटमध्ये पॉसिबल असतं, कारण फलंदाज देखील मोठे फटके सातत्याने खेळत नाहीत. तर यस, 2 षटकांच्या मध्ये 1च मिनिट टेस्ट मध्ये देखील तो रूल्स आहे. स्टॉप क्लॉक आपण त्याला म्हणतो. आनंद कामठे गोलंदाज. वन डे, T20 सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये आहे स्टॉप क्लॉक. आपण अजून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक वापरू शकलेलो नाहीत. विशेष म्हणजे टाइम आउट सुद्धा मी खूप कमी वेळा बघतो. क्वचित प्रसंग एखादा येतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतच नाही. क्लीन बोल्ड, 9वा फलंदाज बाद. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 9 गडी बाद, 63 धावा फलकावरती 8व्या षटकामध्ये. अजून 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. आनंद कामठे 1 धावेत 1 गडी बाद करण्यात यश आलंय. लेंथ बॉल होता, थोडासा अक्रॉस दी लाईन आहेत, नेम चुकलेला आहे, संधी गमावली आणि अधिकची धाव देखील आता प्राप्त होऊ शकते. ही धाव आता पुन्हा विजय मिळवायचा असेल तर ही धाव खर्च केलेली पुन्हा बनवावी लागेल. 2 धावा इथे लेगबाईच्या मिळणार आहेत. 65 धावा 9 गडी बाद. आनंद कामठे. अतिरिक्त धावा असतील आनंदच्या खात्यावरती कदाचित येणार नाही, त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये दिसणार नाही, परंतु स्वराज्य पथकाला मिळणार आहेत. उंच फटका, मागे एक क्षेत्ररक्षक, खूप झेल घेण्याचा त्याचा कुठलाही इरादा नाहीये. 2 धावा इथे. यष्टाही उद्ध्वस्त होत आहेत, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. गोलंदाज जर किती ठाम होता, त्याने लगेच पंचांकडे टोपी मागितलेली आहे की माझी टोपी मला द्या, माझं काम संपलेलं आहे. पण तिसऱ्या पंचांकडून त्याचं उत्तर मिळेल. फलंदाजानं देखील क्रीज सोडलेलं आहे, पण निश्चित दोघांनी चर्चा करण्यासाठी सोडलेला आहे की तो पोहोचलेला नाही असा विश्वास त्याला असावा. कारण फलंदाजाला खूप लवकर कळतं, पंचांच्या अगोदर कळतं की आपण क्रीजमध्ये आहोत की नाही. आणि फलंदाज नाबाद आहे, चेंडू शेवटचा टाकावा लागेल. 2 धावा मिळतील. फलकावरती धावा 67 आहेत. 9 गडी बाद. आणि निश्चित कधी कधी समज देखील गैरसमज असू शकतात, पण तिसरे पंच आहे दूध का दूध पाणी का पाणी करायला त्यांनी केलेलं आहे. 67 धावा 9 गडी बाद. बाहेरची कड इथे अडवलाय चेंडू, त्यामुळे इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होणार आहे आणि यस, प्रयत्न यशस्वी ठरतील. सर्व गडी बाद 68 हा स्कोर राहिलेला आहे स्वराज्य पथकचा. विजयासाठी सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल शिवगर्जनाला तर 69 धावांची गर्जना त्यांना करायची आहे. विजयासाठी 69 धावा शिवगर्जना पथकासाठी, तर 68 धावा रोखायच्या स्वराज्य पथकाला.
दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करतोय 48 चेंडूंमध्ये 69 धावा. ऐसे सोप्पा वाटणारं आव्हान बघूया अवघड इथे होतंय की सोप्या पद्धतीने ही जोडी या धावसंख्येचा पाठलाग करतेय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे आपण पाहतोय. डावाला सुरुवात करण्यासाठी रुद्र आणि आनंद ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती राजेश. दुसऱ्या डावाची सुरुवात पहिलाच बॉल इथे पदलालित्य करण्याचा प्रयत्न. पुढे सरसवत इथे चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 5 धावेंचा बोनस ऑलरेडी इथे बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये, शिवगर्जना टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. जे पहिल्या डावामध्ये 50-50 ओव्हर मध्ये 10 धावेंचं टार्गेट इथे पूर्ण करता आलं नाही,
त्यामुळे ती 5 धावेंची पेनल्टी आहे. पुढचा बॉल इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथे मिळते रुद्र शिंदे. इथे आपण पाहतोय आपला अकाउंट ओपन करतात. धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. ताडीवाला रोड भागामध्ये नेहमी सातत्याने क्रिकेटचा अभ्यास करणारा हा खेळाडू. लेफ्ट हँडेड इथे बॅटिंग करतात, परंतु गोलंदाजी उजव्या शैलीची आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलंय. पहिलं षटक त्यांनीच हाताळलं जे उजव्या शैलीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बॅटिंग इथे लेफ्ट हँडेड. पुन्हा एकदा आनंद अल्टी पलटी आणि बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मारली आहे बॉल ने कल्टी. 6 धावेंसाठी 4 धावेंसाठी चौकार. इथे देखील अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र फसतोय. चौकारानंतर पुन्हा एकदा राजेश यांनी केलेलं कमबॅक हे देखील विसरून चालणार नाही. यंग टॅलेंटेड खेळाडू या देखील संघामध्ये आपण बघितलेत. धावसंख्येमध्ये मात्र इथे 4 धावेंनी वाढ. धावसंख्या 10 झाली आहे. 10 रन्स ऑन अ बोर्ड. 10 धावा. पुन्हा एकदा पदलालित्य केलंय, परंतु गतीवरती इथे नियंत्रण मिळवलंय. इथे गती आणि योग्य ती वापरलेली मती, त्यामुळे इथे गोलंदाजांनी केलेली प्रगती आहे. गतीचा इथे कमी प्रमाणात वापर केला. ठाऊक आहे बॅटर वेगात इथे बॅट फिरवतायत. या वेगवान बॅट स्विंगला जर कोण थांबवत असेल तर आपली इथे गती कमी करणं फार गरजेचं आहे. कधी तुम्ही बघा वेगवान गोलंदाजाच्या विरोधात जर आक्रमण चढवण्यात आलं तर स्पिनर गोलंदाजाला तिथे आमंत्रित केलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळतं. वेगवान चेंडूवरती स्विचिटचा चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. स्वराज पथक अप्रतिमरित्या खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व यंग खेळाडूंना घेऊन हा संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. राजेश म्हणा किंवा नवीन गोलंदाज हे गोलंदाजी मार्क वरती आदित्य यांना आपण पाहतोय. या मोजक्या 3-4 खेळाडूंवरती संपूर्ण काही टीम डिपेंड आहे. 11 खेळाडू लागतात बरोबर आहे, परंतु प्रमुख खेळाडूंच्या यादीमध्ये आपण म्हणतो ना की या संघामध्ये अमुक नावाचा खेळाडू आहे, तमुक नावाचा खेळाडू आहे. मोजक्या 4-5 खेळाडूंची नावं शक्यतो ही प्रकाशित होतात किंवा ती प्रकाश झोतामध्ये येतात, परंतु इथे जर आपण बघितलं ना तर मोजक्या 3-4 खेळाडूंवरती संपूर्ण टीम डिपेंड आहे. पहिलाच बॉल इथे फटका फसला होता, परंतु यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. निर्धाव मात्र चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आदित्य भोसले यांनी देखील मिळवलेत. आणि इथे देखील सुरुवात विकेट घेण्याचाच प्रयत्न होता. या मॅच नंतर मात्र सेमीफायनल्स कडे आपण वळणार आहोत. काही वेळाची विश्रांती आणि त्यानंतर आपण सेमीफायनलच्या मॅचेस कडे वळणार आहोत. त्यामुळे आता प्रत्येक मॅच ही पैसा वसूल. इथे मात्र सफल झाले आणि सफल देखील होतील. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इकडे दमदार असरदार षटकार. ज्या पद्धतीने या अगोदरच्या चेंडूवरती रुद्र शिंदे यांच्या बॅट मधून आपण षटकार येताना पाहिलाय. ही खेळपट्टी अशीच आहे. जर अकोट टप्प्याचा बॉल असेल, जर तुमच्याकडे वेग नसेल तर मात्र तिथे षटकारच आहे. इथे देखील आपण पाहतोय थोडासा वेग ते धारण केलाय. खेळपट्टीवरती असलेलं हलकस हिरवं गवत, त्यावरती चेंडू पडल्यानंतर त्या वेगात चेंडू स्केट होतोय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र इथे फसला जातोय. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 विदाउट लॉस. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या आहे, जिचा नामोल्लेख तसाच केला जातो. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. तो कोणाला होईल? गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक? इथे देखील स्विंग अँड मिस. अक्षरशः उजव्या
यष्टीला इथे फुंकर मारून चेंडू मात्र इथे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. वा, बाय वन गेट वन ऑफर. मोमोज यांच्याकडून देखील समालोचन कक्षामध्ये आमच्यासाठी देखील शीतपेय मागवली गेली, त्याबद्दल धन्यवाद. थंड पिल्यानंतर आम्ही थंड पडू, परंतु आम्हाला जे मिळाले त्यामध्ये आम्ही आनंदित आहे. वातावरण गरम केल्याशिवाय मजा येणार नाही. मॅच कशी गरम झाली पाहिजे, थंड जर झाली तर मजा येत नाही, आणि ते गरम करण्याचं काम आमच्याकडेच आहे. कधी मॅच फिरवायची आणि कधी कोणाला इथे जास्त प्रोत्साहन द्यायचं, ते आमच्याकडे काम बरोबर आहे. आम्ही लगेच सांगतो की काय करायचंय काय नाही करायचं, तुम्हाला काय केल्यानंतर काय होणार आहे. इथे देखील आपण पाहतोय आनंद एक चौकाराला, त्यानंतर मात्र बॅट कुठेतरी थंड झाली आहे. बघूया पुढच्या बॉलवरती. इथे मात्र दांडी गोल, हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. इथे मात्र बाद होत आहेत. आणि आपण नेहमी चर्चा, मला वाटतं सुरुवातीपासून या गोष्टीची चर्चा केली, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार मारता येणार नाही. गोलंदाज देखील गोलंदाजी करतात, त्यांना देखील ठाऊक आहे की विकेट कसं घ्यायचं आहे, ते देखील त्या डब्ल्यूच्या शोधामध्ये आहे. आणि मी एवढी माहिती दिली की 17 धावसंख्या आहे, जी क्रिकेट जगतामधली सर्वात अनलकी धावसंख्या आहे. 17चा खतरा इथे मात्र दिसून आला. आनंद इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, जे नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. सूरज इथे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, तर गोलंदाजी मार्क वरती कृष्णराज. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. रुद्र शिंदे संयमाबरोबर आक्रमण देखील करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या मात्र इथे 17 वरती स्थिरावली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. बघा कित्येक बॅटर आता जे अलीकडे जे क्रिकेट खेळायला सुरुवात केले ना, प्रत्येक बॅटर हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतो. का अजूनही कारण कळलं नाही. सरळ हाताने चांगले फटके आलेत, एक षटकार आलाय. या बॅटरकडे जर तुम्ही बघितलं ना, सगळे फटके या बॅटरच्या भात्यामध्ये. मी भरपूर मॅचेस याच्या बघितलेल्या आहेत. ताडेवाला रोड मध्ये भरपूर मॅचेस या खेळाडूच्या बघितलेल्या आहेत, सगळे फटके आहेत. परंतु एकदा हट्टाला पेटला की तो मात्र इथे विकेट दिल्याशिवाय राहणार नाही. 17चा अजून एक खतरा. रुद्र शिंदे देखील डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. बघा मला बॅटर एवढा वेळ नाही लावू शकत. 30 सर्कलच्या बाहेर एकदा बॅटर आला की दुसरा तुमचा मैदानामध्ये गेलाच पाहिजे. रुद्र शिंदे इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, निखिल वाघमारे उर्फ गट्ट्या नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आता या खेळाडूंची नावं मला प्रामुख्याने माहिती आहेत, कारण हे व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतात. म्हणजे पुणे जिल्ह्यातील एक नामवंत संघामध्ये हा खेळाडू आपण खेळताना बघितलेला आहे. परंतु आपल्या इथली पॉलिसी आहे, जरी तो नामवंत असला तरी देखील तो वाद्य वाजवणारा किंवा ढोल ताशा पथकामधला असणं हे फार गरजेचं आहे. कारण खेळाडू काही करू शकतात, खेळाडूंना जे हवं ते करू शकतात, कोणालाही रोखू शकणार नाही तुम्ही. इथे बघूया आता 17चा खतरा. 2 विकेट तर त्या दरम्यान गेल्यात. निखिल वाघमारे गोलंदाज इथे यश मिळवतात. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती रुद्रबाद. या षटकातील तिसरा चेंडू कृष्णराज गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र दिशा भरकटले. 17चा खतरा अतिरिक्त धावेने टळला. 18 धावा झाला. जो मुवमेंट होता
17चा आकडा जो लकी ठरला होता स्वराज्य पथकाला, तो इथे त्यांच्याच हाताने त्यांनी दूर केलाय. बघूया आता दूर केलाय, आता पुढच्या चेंडूवरती धूर निघतोय का. 18 धावा झाल्यात, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावल्यात, 18 धावा आतापर्यंत झाल्यात. धावसंख्येचा पाठलाग इथे योग्य दिशेने सुरू आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. थोडीशी गडबड, थोडासा गोंधळ इथे होतोय. आपण म्हणतो ना की लो स्कोरिंग वाटणारी मॅच नेहमी अवघड होते, कारण बॅटर त्या गोष्टीचा विचार गांभीर्याने करत नाहीत. करू आपण म्हणतो ना की एखादं काम केलं जाईल, करू आपण, नंतर करेन, मग त्या कामाला उशीरच होतो, मग ते काम लवकरात लवकर होत नाही. काहीशा अशाच गोष्टी असतात. गोलंदाज इथे मात्र त्या दरम्यान चांगलं कमबॅक करून देत आहेत. वारंवार निर्धाव चेंडू इथे देखील सफल झाले आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अजून एका विकेटचं पतन. विकेट गमावल्यात. मी तुम्हाला सांगितलं की मॅच टर्न व्हायला वेळ लागत नाही. कित्येक मॅचेस अशा झालेल्या आहेत उलटफेर, हा भरपूर वेळा आपण बघितलेला आहे. थोड्याशा अडचणीमध्ये इथे संघ आलाय, परंतु या संघाकडे फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. थोडासा वेळ विकेट वरती घालवला तर बरोबर एकदा रन चालू झाले की ते थांबत नाहीत, परंतु रन्स करण्यासाठी विकेट वरती थांबणं देखील गरजेचं आहे. बघूया आता नवीन बॅटर कशा प्रकारे साथ देत आहेत. हा चेंडू मात्र भरकटलाय. मोफतचे येतातच आहेत, मोफतचे थांबत नाहीत. असा कुठलाही गोलंदाज नाही की त्यांनी अवांतर धावा दिल्याच नाही, ते देतात. लाईन आणि लेंथ बदलण्याच्या नादामध्ये त्या मोफतच्या धावा देखील मिळतात, परंतु बॅटरने अतिउत्साहामध्ये किंवा अतिघाईमध्ये इथे संकट ओढावून घेतलंय. तिन्ही बॅटर, आनंद म्हणा, रुद्र म्हणा किंवा निखिल म्हणा, तिन्ही मोठा फटका आणि चुकीचं शॉट सिलेक्शन, आणि त्यामुळे ते बाद झालेत. पुढचा बॉल सरळ बॅटचा उडवला बॉल. इथे क्षेत्ररक्षक इथे तैनात. अजून एका विकेटचं पतन. चौथा बॅटर 19 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हेलियन. चौथा बॅटर बाद. इथे काहीतरी गडबड, गोंधळ उडवलाय. बॅटर सातत्याने विकेट इथे गमावतायत. संघाचे संगणक कॅप्टन इथे मात्र मैदानामध्ये आशुतोष सूरज यांच्या बरोबरीने धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतील. पुढचा बॉल, वाह, लेग लान्स, चांगला फटका आहे. फार वेळानंतर बॅट मधून चेंडू येतोय आणि तो देखील फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा इथे प्राप्त केल्यात. हे खरं क्रिकेट आहे. विकेट गेल्यावरती प्रत्येक जण येऊन षटकार मारून मॅच जिंकू शकत नाही. मी प्रत्येक वेळेस सातत्याने सांगितलंय, 6 मारण्यासाठी योग्य त्या चेंडूची वाट पाहावी लागते. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारणं हे भल्याभल्यांना जमत नाही. प्रत्येक जणच इथे गेल सारखी बॅटिंग करू शकत नाही. काहींना गिल सारखे व्हावं लागतं. गेल आणि गिल मध्ये पण तफावत आहे. गेल प्रत्येक बॉलवरती मारू शकतो, गिल प्रत्येक बॉलवरती मारू शकत नाही. तो काहीसा संयमाने खेळतो. त्याचप्रमाणे क्रिकेट आहे.
तुम्ही मोठे फटके मारणारे बॅटर आहेत, मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झालेत. संयमी खेळणारा कुठेतरी मध्ये हवा, आणि तेच आशुतोष यांनी केलंय. चांगला फटका आहे. हे क्रिकेटचं सौंदर्य आहे, शरीरापासून वेगळं करायचं आणि धावा मिळवायच्या. पुश करो और खुश रहो. धावसंख्या 21, 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पुन्हा एकदा इथे चूकच होती. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. कॅच ड्रॉप. 5व्या देखील विकेटचं पतन होतं. आता एवढी गोष्ट मी सांगितली, प्रत्येक बॉलवरती षटकार मारता येत नाही, परंतु आता इथे बॅटिंग टीमने ठरवलंय ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. सांगून काही उपयोग होणार नाही. आत्ता जीवदान मिळालंय, बघूया हे जीवदान मागात ठरतंय का. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू मात्र भरकटलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ग्लोव्ज असून देखील तो झेल निसटलाय, म्हणजे खराब कामगिरी आहे. खराब आहे त्याला खराबच आहे, चांगलं आहे त्याला कौतुक करावं लागेल. गोलंदाजी अप्रतिम आहे, गोलंदाजाचं कौतुक आहे. या गोलंदाजाने गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, मागाशी झेल सोडला, महाग्या बंगाली रसगुल्ला. षटकार 6 साठी. अठ्ठावीस या फटक्याची, या धावेंची गरज होती आणि तो फटका आलाय. पुन्हा एकदा इथे सफल झाल्यानंतर तुम्ही चेंडू सोडून देऊन फायदा होणार नाही. शेवटच्या क्षणी इथे स्वतःला सावरलं, धोका निर्माण झाला असता. क्रॉस पॅटेड इथे मिस टाइम फटका झाला असता, परंतु लगेच इथे स्वतःवरती नियंत्रण मिळवलं सूरज यांनी. सोडून दिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगताय. धावसंख्या मात्र 28, 4 गड्यांच्या मोबदल्यात. अल्टीपल्टी स्विच हिट, कॅप मध्ये चेंडूला धाडलाय आणि बॉल देखील पाठवून दिलाय. सीमारेषा पार उलट सुलट दिशेने येतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये धावा आल्यात ज्याच्याकडून अपेक्षा होती विकेटची, आणि पहिल्या बॉलवरती विकेट सोडली आणि जीवदान जे दिलं सूरज यांना ते नक्कीच मागात ठरतंय. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होत आहे. 34 धावा झाल्यात. 34 फॉर लॉस ऑफ 4. सामन्याचं समीकरण 25 चेंडूंमध्ये 35 धावा करायच्या आहेत. मॅच रंगली आहे. अजूनही म्हणायला गेलं तर तशी सरशी इथे अजूनही मिळवलेली नाहीये. अजूनही म्हणावा तसा फायदा झालेला नाहीये. बघूयात आता कशा प्रकारे इथे या धाव्यांना आकार दिला जाईल, कशा प्रकारे इथे धावा जोडल्या जातील आणि रोखल्या देखील जातील. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला गॅप मध्ये धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. बाउंड्री लाईनच्या लगोलग चेंडू अडवलाय. 2 धावा इथे मिळतायत. सर्वात चांगला फटका तर हाच होता, आणि बरोबर आहे, गॅप मध्ये चेंडू ढकलला की तुम्हाला धावा मिळणार आहेत. आणि आता सिंगल डबल मध्येच धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉलवरती षटकार मारून विकेट इथे देऊन चालणार नाही. आता कानमंत्र इथे देण्यासाठी आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट कडे वळतोय, जिथे रणनीती आखली जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. येणाऱ्या 4 षटकांमध्ये बनवायच्या 33. बघूयात अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण 5व्या षटकाकडे वळणार आहोत. तुर्तास डीजे मास्टर आपल्यापर्यंत एक सुमधुर संगीत घेऊन येतील. यश डीजे.
तर पुन्हा एकदा आपण मॅच कडे बघतोय बघा समोर ज्या स्क्रीन वरती आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये 4 षटकानंतर 40 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात होत्या आणि दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहतोय 31 आहेत त्या 5 धावा बोनसच्या आहेत त्यामुळे 36 झाल्यात अन्यथा 31च आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात याचा अर्थ कमबॅक होऊ शकतं का षटक क्रमांक 5 ची सुरुवात पहिलाच बॉल इथे डाव्या इष्टीच्या बाहेर आहे पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय स्विच हिटचा प्रयत्न केला होता उलट दिशेने खेळण्याचा परंतु जितकी गरज आहे की जितका आतमधून चेंडू जाणं गरजेचं आहे त्यापेक्षा बाहेरून चेंडू गेला आणि पंचांनी लगेच ते निदर्शनात आणून दिलं की इथे वाईट बॉल आहे अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ 37 धावा झाल्यात पुन्हा एकदा इथे गती परिवर्तन केलंय थोडेसे शफल अधिक झाले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या गोलंदाजाकडे राजेश यांच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे निर्धाव चेंडू आहे हे 50-50 ओव्हर आहे मॅजिक ओव्हर आहे त्यामुळे या षटकामध्ये सर्व काही स्पष्ट होईल पुन्हा एकदा वेगवान इथे फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज आणि त्यानंतर यष्ट्यांचा घेतलेला वेध प्लेड ऑनची शिकार 5वा बॅटर त्रिफळा बांधून बॅक टू द पॅव्हिलियन मनोज न्यू बॅटर इन निम्मा संघ तर डगआउटच्या दिशेने गेलाय आणि निम्म्या धावा अजूनही बनवायच्या आहेत बघा आता मॅच कुठेतरी दोन्ही संघांकडे 50-50% आली आहे दोन्ही संघांकडे आज सकाळपासूनचा आपण इतिहास जर बघितला ना तर चेस करणारी टीम इथे पराभूत झालेली आहे बरोबर आहे का ना हा स्कोर जास्त असल्यानंतर सुद्धा आता हा कमी आहे सकाळपासून 2 मॅच झाल्या गजर संघाने प्रथमतः बॅटिंग केली त्यांनी धावा डिफेंड केल्या दुसऱ्या मॅच मध्ये देखील ताल संघाने पहिली बॅटिंग केली त्यांनी धावा डिफेंड केल्या या मॅच मध्ये नक्की काय होईल दोन्ही संघांना संधी समान आहे मगाशी नव्हती मगाशी एकतर्फी होती आता संधी समान आहे पुढचा बॉल इथे देखील गती परिवर्तन ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय सिंगल मिळते धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या 39 आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 3 धावा 4 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात मग पुढच्या 2 चेंडूंमध्ये तुम्हाला 7 कराव्या लागतील अन्यथा 5 धाव्यांचा बोनस मिळणार नाही तो बोनस जर हवा असेल तर 7 परंतु विकेटवरती थांबावं लागेल कारण आता विकेटही आपल्याला जास्त गमावून चालणार नाही आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे पुढचा बॉल इथे बॅकफुटला जात बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर बॉल आहे जर 1 आली तर 5 धाव्यांचा बोनस अन्यथा 5 धावा मायनस एका चेंडूवरती सर्व काही पुढचा बॉल इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल खऱ्या अर्थाने बॅटरलाही कळलं नाही की बॉल कुठे गेला कारण बॉलला इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ येऊन हातावरती आदळला 10 धावा आल्यात याचा अर्थ 5 धावेचा बोनस इथे प्राप्त केला जातोय धावसंख्येमध्ये वाढ इथे झाली आहे येणारे 51 धावा झाल्यात येणारे 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावींची गरज आहे 18 बॉल 18 बॉल मध्ये 18 धावींची गरज रन बॉल इक्वेशन आता कुठेतरी संघाचे सहकारी डगआउट मधून बाहेर येऊन बाउंड्री लाईनची इथे उभे राहून चेअरअप करतायत आत्ता दिसलेत ते
जे बाद झालते ना ते बाहेरच आले नव्हते. चिडी चूप, हाताची घडी आणि तोंडावरती बोट होतं. आता कुठेतरी चेहऱ्यावर तर ते स्मितहास्य आहे. चूक झालेली होती, डोक्याला हात मारत बसले होते. आता कुठेतरी त्यांना संधी मिळाली आहे. षटक क्रमांक इथे 6ची सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्या बात आहे, 4 धाव्यांसाठी लेट पण थेट 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. बाउंड्री लाईनची घेतली भेट. 55 धावा. सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार. 55 वरती 5. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काही काय बॅटर जे ऑन साइडला नुसते खेळतात, हे मात्र कव्हर्स ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. वेगवेगळी शैली असते प्रत्येकाची, म्हणून सगळे सचिन तेंडुलकर अथवा सगळेच राहुल द्रविड होऊ शकत नाही. काही सेवक सारखे देखील होतात. इथे आपण पाहतोय सीसीएस कोच सर्वे सर्वा माननीय निलेशजी सोळे साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. आपल्या या स्पर्धेदरम्यान त्यांचं देखील योगदान, मुलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय. निलेशजी सोळे साहेबांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीगच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. एक विकेट इथे गमावली आहे. 55 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 15 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. कहाणी में फिर से एक बार ट्विस्ट. 15 चेंडू आणि 14 धावा. आपण म्हणतो ना की हत्तीला कोणी मारू शकत नाही लवकर. एखादी मुंगी जर कानात गेली तर हत्तीला देखील तांडव करायला लावते. अशीच परिस्थिती झाली आहे. एक बलाढ्य संघाला इथे 69 धावा फार सोप्या दिसत होत्या. काही 4 ओव्हरमध्ये मॅच संपूर्ण आपण रिलॅक्स करू, पण आत्ता खरी परिस्थिती आहे. आणि जोपर्यंत परिस्थितीची जाण होत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळतही नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डावकर शैलीचे बॅटर आलेत. अथर्व इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे कट केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते अब तक 56. 14 चेंडूंमध्ये 13 धावींची गरज आहे. छप्पन्न धावा झाल्यात. इथे देखील फटका फसलाय. 7वी विकेट. आणि 13 धावेंची गरज. काय मॅच इथे खेचून आणली आहे. स्वराज्य चषक, स्वराज्य पथक इथे आपण पाहतोय. काय सुरेखरित्या इथे कमबॅक केलंय. शिवगर्जना पथकाला मात्र इथे थोडा वेळ विचार करायला लावलाय. 13 बॉल आणि 13 धावेंची गरज. रन बॉल इक्वेशन. नवीन बॅटर इथे अविनाश. आल्या आल्या स्विच इट आणि जेमतेम इथे एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नसेल. आल्या आल्या स्विच इट. काय धाडसी निर्णय घेतलाय. नशीब चांगला की क्षेत्ररक्षकापासून दूर आहे.
अजूनही ते गणित मला अजूनही उमगलेलं नाहीये की रन बॉल इक्वेशन आहेत, धावा बॉल टू रन आहेत, अजिबात एकही धाव बॉल पेक्षा जास्त नाही, तरी प्रत्येक बॅटर इथे चौकार षटकारच मारायला जातोय, सिंगल डबल कडे ध्यानच देत नाहीये. व या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मानसिकतेवरती आहेत. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 12 धावींची गरज. पटपट खेळा, 12 चेंडूंमध्ये 12 धावा. पेनल्टी जर बसली तर मात्र आत्ता फायदा होणार नाही. 10 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत, परंतु 12 चेंडू त्यामध्ये हाताळायचे आहेत. वेळ खर्च करून काही उपयोग होणार नाही. षटक क्रमांक 7 ला सुरुवात होते. गणेश गोलंदाजी मार्क वरती. गणेश स्वामी षटक क्रमांक 7 ची सुरुवात. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. अविनाशांच्या बॅट मधून सिंगल बी. त्या दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. आता आलेला चेंडू इथे पकडून फक्त फेकायचा आहे, त्यामध्ये लावलेला उशीर आणि त्यानंतर मात्र एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. मॅचचं समीकरण शेवटचे 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज. 11 बॉल 10. काय मॅच चालली आहे पहा. पुन्हा एकदा स्विच हिट. क्या बात है. धाडसी निर्णय पुन्हा एकदा. फार धाडसाचं काम करतात अविनाश. 59 धावा झाल्यात. अजूनही 10 बॉल मध्ये 10. सिच्युएशन इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांकडे स्वतः पंचांचा तो कॉल असेल. पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. वाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी. तिसऱ्या पंचांना मला वाटतं गोलंदाज मध्ये आल्यामुळे मुख्य पंचांना तो निर्णय देता आला नाही आणि लगेच त्यांनी तो कॉल केला की टेक्नॉलॉजीचा वापर करा. बॉल नक्की कुठे पिच झालाय, त्यानंतर कशा प्रकारे तो तिथे मार्गस्थ झालाय आणि रिप्ले स्क्रीनवरती लगेच दिसून येईल. ती पारदर्शकता लगेच दिसून येईल. योग्य चेंडू आहे की स्वैर आहे याची पडताळणी इथे केली जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. बाहेरून चेंडू गेलाय याचा अर्थ इथे वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 60. अजूनही 9 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अविनाश यांच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. अजूनही 9 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज आहे. इथे स्वराज्य पथक या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. आणि आता अविनाश या शैलीमध्ये बॅटिंग करतायत. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. तर सगळेच फटके तिथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू आता जास्त शिल्लक आहेत. धावा पुन्हा एकदा कमीच राहिल्यात. 5 धावेंची अजूनही गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. विजयाचं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला वेळेकडे देखील लक्ष ठेवा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 65 धावा झाल्यात. 65 प्लस ऑफ 7. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 4 धावेंवरती आलाय. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर से उपरवाला मॅच जो पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि सिंगल मिळते. मग आज शेवटच्या क्षणी ज्या चुका होत आहेत त्यामुळे संघाला इथे मात्र फायदा होत नाही. शेवटचे 6 बॉल आणि 3 धाबींची गरज. 6 गेंदों में 3 रनों की जरूरत. 5 मिनिटं राहिली आहेत. पटपट खेळा. 6 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 6 चेंडू आणि 3 धाबींची गरज. जवळपास 9 धाबा या षटकामध्ये आल्या. त्यामध्ये एक चौकार देखील आपण निखिल नाही बरोबर आहे. बॅटरला गरज नव्हती पाण्याची परंतु ते बळचकर पाणी पाजण्याचं काम आहे. नाही ते कळलं आम्हाला तोडगा. ते सगळ्या गोष्टी इथून कळतायत. गरज नसताना पहिलं पाणी घेऊन गेला आतमध्ये. आनंदला पाठवा. आनंदला अँडीला पाठवा. अँडीला शेवटचे 6 आणि 6 मध्ये 3 गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक. हेमंत पाटील आहे का? हेमंत पाटील. पहिलाच बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. शरीरावरती आदळलाय. धावबाची संधी परंतु तिथे एक धाव मिळते. नुसतीच धावपळ. ही शेवटला ना टेलेंडरचं असंच होतं. बॉल हातातून सुटला की पळा. मग ती रिस्क एवढी मोठी आहे. विकेट सोडायची नाही आणि हे विकेट द्यायला तयार आहेत. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की सिंगल इथे मिळाली आहे. 5 चेंडू आणि 2 धावींची गरज. 5 बॉल 2. अविनाश इथे आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. एक चौकारानंतर सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला अविनाशांनी. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव. 4 चेंडू आणि 2 धावींची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. चार चेंडू आणि 2 धावींची गरज. इथे मात्र अक्षरशः समालोचन कक्षामध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा आणि याचाच अर्थ शिवगर्जना टीम इथे विजेत्या होतीये. अगदी सुद्धा स्वराज्य पदकासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एका बलाढ्य संघाच्या विरोधात एक चांगली कामगिरी. जे कुठेतरी वन साइड वाटणारा खेळ असं झालं की स्वराज्य